इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात अंबरनाथमध्ये एमआयडीसी प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात निदर्शने व स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथमधील नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो आहे। त्यामुळे सततच्या वायू प्रदूषणाला कंटाळलेल्या अंबरनाथकरांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला। अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात पूर्वेच्या निसर्ग ग्रीन गृहसंकुलासमोर रविवारी निदर्शने व स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते। निसर्ग ग्रीन, नवरेनगर, मोरिवलीपाडा, ताडवाडी, आंबेडकर नगर, शिवशक्ती नगर, ग्रीन सिटी, राहुल पार्क, राहुल स्टेट, मोरिवली गाव या परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून कंपन्यांमधून निघणाऱ्या रासायनिक वायूचा त्रास होत आहे। मोरिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांद्वारे हवेत सोडला जाणारा वायू नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। अशुद्ध हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं यावेळी त्रस्त नागरिकांनी सांगितले। मागील काही दिवसांपूर्वी मोरिवली एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीत वायू गळती झाली होती। त्यामुळे अनेक नागरिकांना डोळे चुरचुरणे, उलट्या, श्वास घेण्यास त्रास तसेच संपूर्ण शहरात धूर पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती। त्यामुळे सततच्या वायू प्रदूषणाच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली। यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला। तसेच हातात पोस्टर्स घेऊन आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गेली 7-8 वर्ष या परिसरामध्ये निसर्ग ग्रीन सारखी एक मोठी सोसायटी, ज्यामुळे अंबरनाथकरांचा एक सन्मान झाला। त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक, त्यांना 7-8 वर्षापासून त्या प्रदूषणाचा त्रास आहे। आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वायूचा स्फोट, त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उद्मरून पडले होते। अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडे कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सह्यांची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाचा पाठपुरावा करून या परिसरातल्या नागरिकांचा प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। कारण काय, फक्त रोडच्या पलीकडं रेल्वे लाईन आहे। रेल रोको का करतात, हा एक शेवटचा मुद्दा येतो की आमच्या जर मागण्याच मान्य नाही झाल्या तर माणूस रस्त्यावर उतरेल, रस्त्यावरून आणखी कुठे रेल्वेमध्ये जाईल। यावेळेस रेल्वेमध्ये गेला तर तो केंद्र शासनापर्यंत त्याचा आवाज जातो। म्हणून जर वेळ पडली तर आम्ही रेल रोको सुद्धा करू।